हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? आय होप तुम्ही मस्तच असाल. तुम्हाला आजचा दिवस छान, मस्त, आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत. हीच मी ईश्वरीचरणी प्रार्थना करते आणि आपल्या छान अशा व्हिडिओला सुरुवात करते. तर हा व्हिडिओ आहे तो मंगळवारचा आहे. म्हणजे मंगळवारी आर्याचा बड्डे होता आणि त्याच दिवशी तुम्ही बघितला मी व्हिडिओ अपलोडसुद्धा केला आहे की मुंबईला देवदर्शन करायला गेलो होतो. छान असं देवदर्शन झालं. तर मी तुम्हाला म्हटलं होतं की मला व्हिडिओ अपलोड करायला जमलं तर इथून पुढचा व्हिडिओ मी अपलोड करेल, पण मला काही वेळ मिळालाच नाही आणि त्याच्यानंतर महालक्ष्मीचे उद्यापन वगैरे होते. तर म्हटलं चला आज मी हा व्हिडिओ अपलोड करते. तर जो की ज्या दिवशी देवदर्शनाला गेलो होतो मंगळवारी, त्याच्यानंतर आल्यावर आम्ही थोडासा आराम केला आणि नंतर तयारी केली. तयारी केल्यानंतर आम्ही ना जरा हॉटेल चूज करत होतो. नेहमीच त्याच हॉटेलमध्ये, म्हणून म्हटलं नको दुसऱ्या हॉटेलमध्ये जावं, म्हणून आर्याने ना आम्ही एक हॉटेल चूज केलं फायनली आणि बेलापूरला आम्ही आलो. तर हा काही एवढा बड्डे म्हणजे छोटासा सिंपल असं नेहमीप्रमाणे आम्ही करतो तसाच केला आहे. पण व्हिडिओ शेअर करण्याच्या मागे हा हेतू आहे की माझ्या आर्याच्या पाठी तुमचा आशीर्वाद सदैव राहू दे. आणि आज तिचा बड्डे आहे, त्याच्यामुळे खरंच तुमचे आशीर्वाद हे खूप मोठे आहेत. त्याच्यामुळे तिला खरंच तुम्ही आशीर्वाद द्या. तुमचे आशीर्वाद तिच्या पाठीशी सतत राहू दे, हीच मी इच्छा मागते. आणि हे आता आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे, ते बेलापूरचं आरुष हॉटेल आहे. छान आहे आरुष हॉटेल. बघितलं नाही मी कधी, एकदा आले होते की नव्हते, पण आर्याने हे चॉईस केलं. म्हटलं चला तिच्या आवडीचं आहे. टेबलसुद्धा बुक केला होता आणि आम्ही आलो आहे. बघा खूप सुंदर आहे आणि पाठी असं सिनरी आहे ना, ती सिनरी असं जसं काय महालमध्ये बसलो आहे अशी सिनरी आहे. खूप मला मनाला भावली ती आणि खूप छान वाटलं. तिने मोठाच टेबल केला होता, कारण आम्ही चौघंच होतो, तरी पण आम्हाला टेबल बुक केलं आम्ही. छान वाटलं. आणि त्याच्यानंतर केकसुद्धा आणला आहे. बघू शकता केक खूप सुंदर केक आहे आणि त्याच्यावर आर्या नाव इतकं उठून दिसतंय. म्हणजे आर्याच आहे गोड, इतकी उठून दिसणारी. आणि खरंच तुमचे आशीर्वाद, तुमचा पाठिंबा सदैव राहू दे तिच्या पाठीशी. तर आता छान असा केक ओपन केला, कच लावला आम्ही आणि त्याच्यानंतर केक कटिंग करायला घेतला. टेबल आम्ही 7 वाजताच बुक केला होता. म्हटलं उशीर होतोच आणि छान असं एन्जॉय करू, त्याच्यामुळे लवकरच आम्ही टेबल बुक केला होता आणि आलोसुद्धा आम्ही. तर आता केक कटिंग करूया, चला. कटिंगच्या नंतर हे कॅन्डल काढून टाका. Happy birthday to you. Happy birthday dear Maria. Happy birthday to you. May God bless you. May God bless you, Maria. May God bless you. Happy birthday. Thank you. लीक काढलं ना तुला. Happy birthday. ठीक आहे. चला, डेडिकेटेड सर आर्या. बार बार दिन ये आए, बार बार ये आए, बार बार दिन ये आए, Happy birthday to you. आर्या, Happy birthday to you. आर्या. Happy birthday dear Arya. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये जाए, तू जिए हजारों साल, ये मेरी है आरज़ू. Happy birthday To you, happy birthday to you,
हॅपी बर्थडे टू आर्या, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. छान गायलं, खूप सुंदर गाणं गायलं त्यांनी. आणि हा माझा जीवनातला खूप मोठा क्षण आहे खरंच, की जेव्हा आर्या जन्मली ह्या दिवशी. आणि खरंच लक्ष्मीच आहे ती. त्याच्यानुसार आता छान असा आजचा बड्डेसुद्धा सेलिब्रेट झाला. केक कापला आणि त्याच्यानंतर स्टार्टर मागवलं. तर स्टार्टरमध्ये सूप नेहमीसारखंच तिला आवडतं, त्याचे मंचुरियन सूप मागवलं. त्याच्यानंतर जे काय होतं ते आवडीचं मागवलं. छान वाटलं खरंच त्यांचं. म्हणजे हा क्षण इतका मोलाचा असतो ना खरंच, आणि त्या क्षणी इतका आनंद होतो ना, काय सांगताच येत नाही, शब्दातच सांगता येत नाही. तर आता स्टार्टर मागवलं होतं, स्टार्टर खूप छान होतं. आणि आता जेवण ऑर्डर केलं आहे, जेवण येतं आहे, करते एन्जॉय. स्टार्टर केल्यानंतर छान असं डाळ तडका, जो की सगळ्यांनाच आवडतो, आर्याला तर जास्तच आवडतो, त्याच्यामुळे डाळ तडका, सिम राईस, पनीर चिल्ली, तंदुरी रोटी, हे सगळं जेवण मागवलं. सरप्राईज दिले बघा, दोघे जण आले, आम्हाला सरप्राईज दिलं. खूप छान होतं सरप्राईज. मी काय बोलते, ह्यांनी आहे ना आम्हाला सरप्राईज दिला, या दोघींनी. आणि 8 दिवस आधीच प्लॅनिंग केलं आहे म्हणतात. आणि इथे आम्ही जेवायला बसलो आहे आणि हे अचानक सरप्राईज. छान होतं सरप्राईज पण. आणि केक आणलाय बघा. तर आता केक आधी एक केक कटिंग केलं आहे, आता अजून केक कटिंग करणार जेवण झालं. त्यांना जेवू दे. चला, छान होतं सरप्राईज. जेव. हा का, हा व्हिडिओ. छान बर्थडे सेलिब्रेट झाला. जेवणसुद्धा जेवलो आणि आम्ही जवळजवळ 9:15 9:30पर्यंत होतो हॉटेलमध्ये. तिथून नंतर आम्ही निघालो घरी. आणि या दोघींनी खरंच आम्हाला सरप्राईज दिलं. खूप छान सरप्राईज होतं. मला जरासुद्धा माहिती नव्हतं की त्या दोघे येणार आहेत. आणि जणू काय माहिती असल्यासारखंच आम्ही मोठा टेबल बुक केला होता. खरंच असं खूप छान होता पण सरप्राईज. आणि आता चाललो आहे आम्ही घरी. घरी आलो आणि ह्या दोघींनी केक आणला होता, संध्याने आणि रियाने. तो केक आम्ही घरी कटिंग करायला घेतला, कारण हॉटेलमध्ये केक कटिंग केला होता, पण काय तो व्हिडिओ शूट झालेला, तर शूट झाला की नाही मला हेच लक्षात नाही. म्हणून म्हटलं घरीच केक कटिंग परत करूया. आणि तुमच्यासाठी मग स्पेशल केक कटिंग करायला घेतला आणि खूप छान वाटतंय खरंच. तर चला केक कटिंग करूया. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Arya. Happy birthday to you. Yeah. केक तरी कापकी. अगं केक तरी कापकी. कापला नाही. अगं केक कापला का?
दे दीदीला दे, पप्पाला दे. परत हे नको लावू संध्या. कोणाला देऊ नकोस प्लीज, माझं पोट भरलेलं आहे. हे चला मग आता काय कपडे तुझं काढले. पोट भरलेलं? बरं याने कपडे काढले तर आपला फोटो काढूया. कपडे घातले नाही आता मला फोटो नको. असं आहे. हे संध्या असं तू हे असं बस आपण काढ. चल हे चला. हे चला काहीतरी गाणं बोल. दीदी चला. इथपर्यंत आले. हे बोल ना. हे चल. हे बोल ना. गाणं बोल गाणं. नाही फोटो काढूया. गाणं बोल ना. गाणं हे नको केक नको लावू. नाही लावत मी, दोघीच लावतो. बघूनच तिला मला लावते. नाही. नको मला केक नको. केक छान आहे. हळूहळू खा. हे बोला. बार बार दिन ये आए. घे. मग काय? बरं दुसरं बोल चल. नको फोटो काढूया मावशी. मग फोटो तिथे येते असं बघ. मी काढेन त्याचा. काढू का फोटो? तुम्ही काढा पहिलं. तोपर्यंत आम्ही इथून स्टॅच्यू होतो बघ, इथून फोटो आहे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर आर्या. हॅपी बर्थडे टू यू. May God bless you. May God bless you. इथं फ्रेंच इंग्लिश आहे ना. सरप्राईज दिला आणि मी जसं बोलले की खूप छान सरप्राईज दिलं दोघ्या पोरींनी आणि खूप छान दोघ्या मुलींनी दोघे बहिणी. म्हणजे पोरींनी असं आपल्याला वाटतं. खूप छान सरप्राईज दिलं ह्यांनी आणि आता आम्ही घरी आलोय जेवून. हॉटेलमध्ये खूप छान सेलिब्रेट झालं आणि त्याचबरोबर हे लावायचं होतं म्हणून आम्ही आता घरी आल्यावर हे लावलं. केक कापला, सेलिब्रेट केलं पुन्हा एकदा. आणि तुमचे आशीर्वाद सुद्धा तुम्ही आर्याला द्या. हे खूप मोठं आहे. तुमचे आशीर्वाद आर्याच्या पाठीशी सतत असू दे. आणि खूप छान वाटलं ह्यांचं दोघींचं सरप्राईज येणं. आणि आम्हाला माहिती नव्हतं, यांनी सांगितलं पण नाही. सरप्राइझिंगली सरप्राईज येणं. सरप्राइझिंगली. बरं जाऊ दे चल. पण अशी स्टाईल मध्ये नको बोलू. चला तो व्हिडिओचं मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. बाय, गुड नाईट, शुभरात्री.